निश्चय मानुनी चित्ती हरे लंकापती मारावया रघुपती दूत निश्चिती पाठव। मग आता काय करायला पाहिजे? राजा रावणाच्या मनातला विचार आहे, निश्चय केला आहे स्वतःचा। आता माझे बंधू जे आहेत ऐरावत मैरावत हेच राम लक्ष्मणासोबत युद्ध फिरतील आणि त्यांना मारतील। मग त्यांच्याकडे एखादा दूत पाठवायला पाहिजे, त्याच्याशिवाय आपला दुसरा पर्याय नाही, असा राजा रावण मनामध्ये विचार करू लागलेला आहे। जीविताशा बलियेची दूत धाडी पाताळाची समाचार ऐरावताची मैरावणाची सांगत। मग जे काय जवळचा होता विश्वासिक होता असा दूत राजा रावणाने बोलवून घेतलेला आहे आणि ज्या ठिकाणी ऐरावत मैरावण आहे त्या ठिकाणी आता आपल्याला त्यांना पाठवावं लागल आणि ते दूत आता निश्चित गेल्याशिवाय राहणार नाही, आपलं कार्य साधल्याशिवाय राहणार नाही, असा त्या ठिकाणी विचार राजा रावणाच्या मनामध्ये आलेला आहे। म्हणतात दूता प्रति रावण सांगता झाला मधुर वचन येथील वृत्तांत आपण यथार्थ जाण सांगावा। मग राजा रावणाने आपला दूत जवळ पाचारलेला आहे आणि जे काही इथं पाठीमागं वृत्तांत घडलेला आहे तुम्ही निश्चित जाऊन माझ्या बंधूला ऐरावणाला आणि मैरावणाला सांगण्याचं काम करा, असं दूताला राजा रावण आपल्या जवळ घेऊन बोलावून सांगू लागलेला आहे। युद्ध झाले श्रीरामाचे रामे मारले सैन्याची प्राधानादी प्रस्तासी राक्षसासी मारिले। मग तुम्ही जाऊन तिथं काय करा? माझ्या बंधूला जाऊन सांगा रामासोबत युद्ध झालेलं आहे आणि जे काय आपले मुलं आहेत, नातू आहेत, प्रधान आहेत, सर्वांना मारले गेलेलं आहे, असा सर्व वृत्तांत जाऊन तुम्ही सांगा, असं प्रधानाला राजा रावण सांगू लागलेला आहे। म्हणतात इंद्रजितादिया किया कुमार पुत्र मारिले समग्र मुरडा असे रावण मात्र याच त्वर मारिली। मग तुम्ही काय करा? आपला आकिया कुमार मारलाय, इंद्रजित मारलाय आणि तुम्ही जाऊन सांगा फक्त आता राजा रावण उरलाय, त्याला सध्या मारतील, असा सर्व काही वृत्तांत जाऊन माझ्या बंधूला ऐरावणाला आणि मैरावणाला जाऊन सांगण्याचं काम करा, असं आपल्या दूताला बोलावून राजा रावण दूतापाशी सर्व काही झालेली कथा सांगू लागलेला आहे। मनवणी तुम्हा पासी मज धाडिले वेगेची सांगविले युद्ध कथेसी आता जानसी ते करी। मग आता जे काय मी वृत्तांत सांगितलेलं आहे हे सर्व वृत्तांत तुम्ही जा आणि माझ्या बंधूला सर्व काही माहिती द्या आणि तिथं जाऊन म्हणा की राजा रावणाने आम्हाला तुमच्याकडे पाठविलेलं आहे, अशी सर्व माहिती तिथं जाऊन सांगा, असं दूताच्या हाती राजा रावण सांगू लागलेला आहे। मनवणी आज्ञा पिला दूत गेला पाताळा त्वरित समाचार समस्त रावणोक्त सांगितला। मग ज्यावेळेस राजा रावणानं जायचं सांगितलं होतं त्यावेळेस राजा रावणाचा दूत पाताळामध्ये गेलेला आहे आणि जे काय वृत्तांत सांगितलं होता जाऊन सांगा, पुत्र मारले, सर्व काही मारले गेलेले आहेत, रामासोबत युद्ध झालेलं आहे, हे सर्व वृत्तांत ऐरावत मैरावणाला सांगायचं सांगितलं होतं आणि त्याच नियमाने दूत जाऊन त्या ऐरावत मैरावणापाशी सांगू लागलेला आहे। म्हणतात अही रावण दरेची पुसता झाला दूताची युद्ध राम रावणासी कोण हे तुसी लागली। मग ज्यावेळेस दूत गेला होता सांगण्याचा प्रयत्न करू लागला होता त्यावेळेस ऐरावताने विचारलं की बाबा रामाचं आणि राजा रावणाचं युद्ध कशामुळे झालं, कशामुळे नाही, हे मला सांगण्याचं काम तुम्ही करा, असं दूताला त्या ऐरावताने त्या ठिकाणी विचारलेलं आहे। हा सध्यांत समाचार मज सांग सविस्तर मारिता राम स्वमित्र निमेष
मात्र मज न लगे. मग तुम्ही काय करा दूताला बोलत आहे ऐरावण मैरावण, जे काय वर्तन ते मला सर्व त्याची माहिती सांगा आणि त्याच्यानंतर मला राम लक्ष्मणाला मारायला एक क्षण लागणार नाही. पण कशामुळे युद्ध झालंय रामाचं आणि रावणाचं ह्याची माहिती मला अगोदर द्या आणि नंतर मला रामाला मारायला वेळ लागणार नाही, असा त्या ठिकाणी दूताला ऐरावण मैरावण विचारण्याचं काम करू लागलेला आहे. आय कोणी ऐरावण माता तू तादरे सांगत जनक राजा आत्य आदूत विदेहत मी तुरेसी. मग ज्यावेळेस ऐरावणानं विचारलं त्यावेळेस दूत सांगण्याचा प्रयत्न करतोय की बाबा मिथुले नगरीमध्ये एक जनक राजा होता आणि त्या जनक राजापासून ह्यांचं पुढं युद्ध कसं पेटलेलं आहे, राजा रावणाचं भांडण कसं, राजाचं आणि रामाचं भांडण कसं लागलेलं आहे, ही सर्व वृत्तांत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन, असा दूत त्या ठिकाणी ऐरावणाला आणि मैरावणाला सांगू लागलेला आहे. जानकी त्याचे कन्या रत्न लावण्य गुण निधान तिचे स्वयंवर आपण जनके जाण मांडिले. मग त्या मिथुलेचा एक जनक राजा होता आणि त्याच्याकडे एक कन्यारत्न जानकी सीता माता होती आणि तिच्या स्वयंवराचं त्या ठिकाणी स्वयंवर मांडलेलं होतं लग्नाचं आणि त्याच्यामुळे पुढे काय झालेलं आहे ह्या राजा रावणाचं हे सर्व काय माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, ऐकण्याचं काम करा, असा त्या ठिकाणी दूत ऐरावणाला आणि मैरावणाला सांगू लागलेला आहे. मुळे पाठविली सकळ देश देशीचे भूपाळ नगरी मीनले सकळ जनक बाळ साधावया.